नमस्कार, मी प्रियंका द गार्डन ग्लिम्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। इथे तुम्ही बघू शकताय माझ्याकडे स्नेक प्लांटच्या कटिंग आहेत, हेल्दी कटिंग आहेत। तर आज आपण स्नेक प्लांटच्या कटिंगपासून स्नेक प्लांट कसा लावायचा हे बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती म्हणजेच कुंडीची साईज किती पाहिजे, माती कशी हवी, या सगळ्याची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण या स्नेक प्लांटचे एक 2 ते 3 तुकडे करून घेऊयात। हा असा एक तुकडा केलाय, आता दुसरा करून घेऊया। ही खालची बाजू आहे, तर खालची बाजू लक्षात ठेवायची। इथून रूट्स तयार होतात आणि त्यातून नवीन स्नेक प्लांट तयार होतात। तर काही जण हे डायरेक्टली असंच कुंडीमध्ये लावतात किंवा इथे असा व्ही शेपचा कट देखील करतात। व्ही शेप हा ऑप्शनल आहे, तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता, नाही केला तरी काही हरकत नाही। व्ही शेप यासाठी की याचा जो नॅचरल शेप आहे स्नेक प्लांटचा तो मेंटेन राहावा यासाठी करतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्ही शेप केल्यामुळे इथली जी जागा असते मधली ती रिकामी झाल्यामुळे रूट्स डेव्हलपमेंटला जागा जास्त मिळते आणि रूट डेव्हलपमेंट हे फास्ट होतात। या कारणासाठी इथे व्ही शेप हा देतात। तर आता ही खालची बाजू आहे, त्यामुळे याला व्ही शेप करायची काही गरज नाही आहे, त्यामुळे मी हे असंच ठेवते। आता याला आपण एक व्ही शेप करूयात आणि याला पण करूयात। काही मी अशा पण लावणार आहे आणि काहीला आपण व्ही शेप करूयात। हे बघा, असा व्ही शेप करून घ्यायचा आहे, जेणेकरून इथे रूट डेव्हलपमेंटला जागा देखील चांगली मिळते आणि फास्ट रूट डेव्हलप होतात। तर अशा प्रकारे मी कटिंग्सचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। काही भाग असा सरळच ठेवलेला आहे आणि काही भागांना असा व्ही शेप देखील दिलेला आहे। इथे आपण 7 ते 8 इंचाची कुंडी घेतलेली आहे। त्यामध्ये आधी आपण खाली पेपर घालून घेऊयात, पेपरमुळे माती बाहेर येणार नाही। आणि इथे आपण वेल ड्रेन सॉईल यूज करतोय, ज्यामध्ये वायूचं प्रमाण खूप आहे। स्नेक प्लांट हे इंडोर प्लांट आहे, त्याला पाणी जास्त लागत नाही। आपण 8 ते 10 दिवसाच्या गॅपने सुद्धा पाणी देऊ शकतो। जोपर्यंत एक अर्धा ते 1 इंचापर्यंतची माती कोरडी झालेली नसते तोपर्यंत आपण स्नेक प्लांटला पाणी देत नाही। तर यासाठीच वेल ड्रेन सॉईल असणं खूप गरजेचं आहे। तर इथे आपण माती भरून घेऊयात। स्नेक प्लांट हे एक इंडोर प्लांट आहे, त्यामुळे स्नेक प्लांटला आपण मीडियम लाईट एरिया किंवा ब्राईट लाईट एरियामध्ये ठेवतो। जास्त सनलाईट एरियामध्ये आपण ठेवत नाही। जर तुमच्याकडे ब्राईट लाईट किंवा इनडायरेक्ट सनलाईट अशी कुठली जागा नसेल तर साधारण सकाळी 1 ते 2 तास ऊन मिळेल अशा ठिकाणी देखील तुम्ही ठेवू शकता। पण जास्त कडक ऊन देऊ नका, कारण त्यामुळे स्नेक प्लांटच्या ज्या पानं असतात ती जळायला लागतात। तर यासाठी आपण त्याला ब्राईट लाईटमध्ये ठेवतो। आता यामध्ये आपण एक एक कटिंग लावूयात। इथे मी कटिंग लावताना ॲलोवेरा जेल लावलेलं नाही आहे, तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, पण मला गरज वाटली नाही त्यामुळे मी हे असेच लावत आहे। तर साधारण थोड्याशा अंतरावरती अशा 5-6 कटिंग एका कुंडीमध्ये बसतात। स्नेक प्लांटच्या वाढीसाठी खूप वेळ लागतो, साधारण आता या कटिंगला नवीन फूट यायला 3 ते 4 महिन्याचा कालावधी जाईल, कारण याला पहिल्यांदा खालून मुळं फुटायला लागतात आणि जेव्हा मुळं कंप्लीट होतात त्यातनं एक कोंब बाहेर येतो आणि त्यातनं नवीन एक पान तयार व्हायला सुरुवात होते स्नेक प्लांटची, त्यामुळे याला साधारण 3 ते 4 महिने लागतील। तर अशा प्रकारे मी 2 कुंड्यांमध्ये स्नेक प्लांटच्या कटिंग लावलेल्या आहेत। तर याचा अपडेट मी 3 ते 4 महिन्यांनी तुमच्यासोबत शेअर करेन। तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।